कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण जे झालं ते शिवानं घडून आणलं का? तिची जबाबदारी काहीच नव्हती का मग? विनाकारण आशूला तिथे न्यायचंच कशाला तिने? एक मिनिट बाई अजिंचा मला फोन आला होता, त्यांनी परवानगी मागितली आणि मी ती दिली आणि आपण पाठवलं ना त्याला। तो इच्छेने गेला, त्याला जबरदस्ती केली नाही आपण। तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमचा शब्द आशू पडू देईल? तुम्ही म्हणता ना की चुका पोटात घालायच्या, किती चुका? माझ्या मुलाच्या जीवावर बेतलेलं मी पोटात घालणार नाही। तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला, पण ह्या वेळेला मी तिला माफ करणार नाही। मला हेच कळत नाही की कितीही गोष्टी घडल्या तरी नेहमी तुम्ही तिची बाजू कशी काय घेता? ह्या वेळेला तुम्ही जर असं केलं ना तर मी तुमच्याशी बोलणं टाकेन। शिवा, ते राहून दे, ते होत रे। नाही राहून दे, इथे बघ। नाही नको, मी करते। इथे बघ शिवा, शिवाच्या डोळ्यात पाणी शोभत नाहीये। काय आहे? बघ शिवा। काकू, मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल। खरंच असं वाटलं नाही की हे इतकं मोठ्या थराला जाईल। मी तुला माहितीये का, मी आशू दिसेन असं झाला ना तेव्हा लगेच शोधायला बाहेर पडले आणि त्याला काही होऊ नाही दिलं। हो 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 बाळा, तू आधी शांत हो। हे बघ शिवा, तुझी यात काहीच चूक नाहीये आणि तुझा दोषही पूर्णपणे नाहीये हे सगळ्यांना माहितीये अगं। पण मला एक सांग, आई म्हणून सीताई जे काही बोलली ते चुकीचं बोलली का? नाही ना? अगं ती तिच्या ठिकाणी बरोबरच होती। तू तिची काय अवस्था झालेली ना ती बघितली नाहीयेस आणि जेव्हा तिला कळलं की तिथे नेमकं काय झालं होतं तेव्हा तिचा हा इतका राग साहजिकच आहे अगं। काकू, मला राग मान्य आहे सीताईंचा। मी फक्त माफी मागायला गेले होते आणि माझं ना चुकलंच। आशूला मी घेऊन जायला नको होतं, माझं चुकलंच आहे। शिवा, आता या सगळ्याचा दोष स्वतःला देऊन रडत बसू नकोस। हे बघ, सीताई खूप चिडली आहे अगं आणि ती इतक्या सहजासहजी शांत होणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे। पण तू तुझे प्रयत्न सुरूच ठेव, ठीक आहे? नको काळजी करू बाळा, सगळं नीट होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।